सुद्धा आपली अशीच सहकार्याची भूमिका पोलिसांची राहूया आणि एक चांगला केसचा आदर्श आपण सर्व महाराष्ट्रापुढे ठेवूया। आपल्या काही सूचना असतील तर आपण त्या परखडपणे मांडाव्यात, जेणेकरून त्या ठिकाणी तहसीलदार, MSCBचे अधिकारी, बरेचशा वेळेस MSCBचाही काही ठिकाणी प्रॉब्लेम येतो। मागच्या काही दिवसापूर्वी एका ठिकाणी संदल मिरवणुकीच्या गणपतीची जागा थोडीशी कमी राहिली होती, वायरिंगचा प्रॉब्लेम होता। त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन पाहणी केली व तो प्रश्न सोडवला। तसंच इतरही काही तुमच्या अडचणी असतील, काही ठिकाणी आता पावसाळ्यामुळे खड्डे झालेले आहेत, आपल्या काही शंका असतील तर संबंधित अधिकारी आहेत तिथे आणि आपण त्यावरती लगेच सोल्युशनही काढणार आहोत। यावेळेसच्या ज्या गणपतीच्या मिरवणुका आहेत, आपल्या परवाने आहेत, ते नेहमीप्रमाणे तुम्ही जर अर्ज केले तर तुम्हाला ते तात्काळ परमिशन या ठिकाणी दिली जाईल। आता आपल्या काही सूचना असतील त्या आपण मांडाव्यात। नगरपंचायत आणि केजवासियांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी यथोचित सत्कार करण्यासाठी मी केजच्या नगराध्यक्षा बनसोड मॅडम याला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करावा आणि त्यांनी त्यांच्या जागेवर विराजमान व्हावं। नगरसेवक यापुढे, जे उपस्थित आहेत ते यापुढे। यावर्षी एका मागोमाग एक असे आलेले आहेत। त्याचप्रमाणे गणपती स्थापनेपासून तर गणपती विसर्जनापर्यंत 10 दिवस गणेश उत्सव चालतो। तर या अनुषंगाने माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या ज्या काही सूचना असतील मागच्या वर्षीच्या अनुभवावरून किंवा आतापर्यंत तुमच्या आयोजनामध्ये जे काही तुम्हाला त्रुटी कमतरता वाटतात त्यानुसार आपण प्रथम प्रशासनाकडनं काय अपेक्षा आहेत याबाबत सूचना कराव्या। पोलीस अधीक्षक तिडके मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले या पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महाजन साहेब, आमचे लाडके तहसीलदार सचिनजी देशपांडे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या केजच्या प्रथम नागरिक व नगराध्यक्षा बनसोड मॅडम, त्याचप्रमाणे MSCB, त्याचप्रमाणे पंचायत समिती, परंतु जे अधिकारी त्यांना सुद्धा तुमची नोटीस गेली पाहिजे। आणि विषय एवढाच आहे की आज आपण गणेशोत्सवाच्या बाबतीत जर मॅडम या ठिकाणी सांगायचं झालं तर आम्ही एवढ्या चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज जवळपास 92 पासून आमचा सहभाग आहे, म्हणजे जवळपास 24-26 वर्ष झाले। जे गणेशोत्सव गणेश मंडळ आमच्या मुस्लिम एरियातून जातात, तर आज 25 वर्ष झाले आम्ही त्या गणेश मंडळाच्या अध्यक्षाचा यथोचित मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्याचा एक पायंडाही टाकलेला। कारण काय, न गीता बुरी है, न कुरान बुरा है, न खुदा बुरा है, न भगवान बुरा है, न हिंदू बुरा है, न मुसलमान बुरा है, बुरा वो है जो दिमाग में घुसा, जो शैतान वो बुरा है। तो आम्हाला कुठल्याही परिस्थितीत शैतान तिथे घुसू द्यायचा नाही, कुठल्याही अफवाला आपल्याला बळी पडायचं नाही, कुठल्याही चुकीच्या मार्गाने आपल्याला जायचं नाही। आमचं केजचं पुरोगामित्व आम्ही लोकांना नाही, जिल्ह्याला नाही, महाराष्ट्राला आतापर्यंत दाखवत आलो। पोलीस डिपार्टमेंटचा बंदोबस्त ही एक फॉर्मॅलिटी आहे, परंतु त्यांना सुद्धा तिथं ताण पडणार नाही याची दक्षता तुम्ही आम्ही सगळे मिळून घेऊया। सगळे मिळून 18 पगड जातीचे लोक बरोबर येऊन आपण एक चांगला उत्साह या ठिकाणी साजरा करूया। कुणालाही अडचण होणार आहे, समजून घ्या, प्रत्येक गोष्ट समजून घ्या। कुठं उरूस जाणार आहे त्या ठिकाणी जर कुठं रस्ता छोटा होत असेल तर आपण मोठा करण्याचा प्रयत्न करूया। जिथं कुठं मुरमाचा प्रश्न असेल ती आपण व्यवस्थितपणे करूया। 10 दिवसाचे कार्यक्रम व्यवस्थितपणे आपण पार पाडूयात। कुठेही DJ लावत असताना किंवा कुठेही करत असताना चिथावणीखोर गाणे त्याच्यावर वाजणार नाहीत, ह्याचा आपण दक्षता घेऊया, ज्याच्यातून समाजाला उपयोगी पडतील। आज आपण जे पुरोगामित्व स्वीकारलेलं आहे त्या पुरोगामित्वाला उपयोग पडतील अशा प्रकारचे त्याच्यातून संबोधन होईल, प्रबोधन होईल, अशा प्रकारची गाणी आपण घेऊयात। आता राहिला दुसरा सवाल की नगरपालिकेने ज्या ज्या सुविधा तुम्हाला दिल्या पाहिजे आणि त्या अनुषंगाने तुम्ही काम करा। आम्ही सगळे खांद्याला खांदा लावून 18 पगड जातीचे सगळे लोक बरोबर राहून करूया। जी काय उत्साहामध्ये एनर्जिकल असतं, डॉल्बी असेल, कुठं काय असेल, कोण काय असेल, जी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जी लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही सहकार्य करावं। कोट लागण्याचं काही कारण नाही। आणि ईद मिलादुन नबी सुद्धा आमची जी उलमा आहे
आमचे जे हाफिज लागू आहेत, इमाम साहेब आहेत, ते सुद्धा पूर्ण दक्षता घेऊन समाजाला वेगळं मार्गदर्शन करून कुठेही गालबोट लागणार नाही, जी दक्षता ते पण घेतात, आम्ही पण घेऊ. आणि कमिटीच्या अनुषंगाने जे आपण आता चर्चा केली त्यामध्ये काही सूचना प्राप्त झाल्या आहेत, त्याप्रमाणे प्रत्येक सूचनेनिहाय त्या विभागाला सूचना देण्यात येतील आणि त्यांच्याकडून विहित वेळेत विहित मुदतीत काम करून घेण्यात येईल असं मी सर्वांना आश्वासित करतो. बऱ्यापैकी आपल्याला प्रतिनिधींनी सूचना दिलेल्या आहेत. संबंधित विभागाने त्याची नोंद घेतलेली आहे. नगर परिषदेने पुढाकार घेऊन त्या सूचनांची नोंद घेऊन त्याची म्हणजे पूर्वतयारी सुरू झालेली आहे आणि त्यांनी पटापट त्यांची उत्तरं दिली की आम्ही आता काय करणार म्हणजे इतकं ॲक्टिव्ह नगर पालिका पहिल्यांदा बघत आहे मी आता माझी 1-2-3 मीटिंग झाल्या त्याच्यामध्ये जी काही एक लोकांच्या तक्रारी होत्या त्या जास्तीत जास्त नगर पंचायतीच्याच होत्या. तर म्हणजे चांगलं वाटलं की इथे आपण इतकं ॲक्टिव्ह आहेत आणि नक्कीच या सगळ्या गोष्टींचा फरक आपल्या या सण उत्सवामध्ये पडेल आणि यामुळे आपले जे सण उत्सव आहेत ते चांगले पार पडतील. पोलीस विभागाकडनं ज्या सूचना आहेत त्या आम्ही आमच्याकडनं देतोय. गणपती उत्सव हा 3 स्टेजमध्ये आपला हा उत्सव असतो. एक म्हणजे स्थापना, गणपतीची स्थापना, त्यानंतर 10 दिवस जे काही कार्यक्रम चालतात गणपतीचे तो एक 10 दिवसाचा कालावधी आणि एक शेवटचा दिवस म्हणजे विसर्जनाची मिरवणूक. तर आता स्थापनेसाठी जी काही आपण तयारी करताय तर गणपती मंडळांना ही विनंती राहील की त्यांनी ऑनलाईन त्यांचे अर्ज सादर करावे आणि सर्व प्रकारच्या परवानग्या त्यांनी हस्तगत कराव्या आणि ज्या अटी शर्तींवर तुम्हाला परवानगी देण्यात येते कृपा करून त्या अटी शर्ती वाचा. तुम्हाला ते लक्षात येईल तुम्हाला काय काय करायचं आहे आणि ते तुमच्यासाठी चांगलं राहील. तुम्हाला इलेक्ट्रिसिटी विभागाची परमिशन घेणं आवश्यक आहे, तुम्हाला जागेची परवानगी घेणं आवश्यक आहे, तुम्हाला पोलीस विभागाची परवानगी घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परवानग्या घ्यायच्या आहेत. MSCBची जी इलेक्ट्रिक विभागाची जी परवानगी घेता तुम्ही ती फार आवश्यक आहे यासाठी की जर तुम्ही अनधिकृत वीज पुरवठा घेतला तुमच्या मंडळासाठी आणि त्यातून जर एखादी दुर्घटना झाली तर याची सर्वस्वी जी जबाबदारी असेल ही त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची असणार आहे. तरी ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण कोणीही अवैधरित्या वीज पुरवठा घेऊ नका आणि यासाठी आपण योग्य ती परवानगी घ्यावी. त्यानंतर गणपतीच्या जो 10 दिवसाचा कालावधी असतो यामध्ये काही मंडळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. प्रत्येक गणपती मंडळाला माझी अशी विनंती राहील की त्यांनी आपल्या मंडळांमध्ये वह्या ठेवाव्या, काही रजिस्टर मेंटेन करावे. त्यामध्ये आपले पदाधिकारी कोण कोण आहेत त्यांची सुद्धा लिस्ट असू द्या. कोणत्या दिवशी कोणाची ड्युटी असणार आहे, तिथे कोण थांबणार आहे, दिवसा कोण रात्री कोण, हे आम्हाला सुद्धा कळू द्या. आणि आमच्याकडून प्रत्येक गणपती मंडळासाठी काही अंमलदार नेमण्यात येतील. ते त्या भागामध्ये व्हिजिट करतील, तुमच्याकडे ते भेट देतील. तर आम्ही जेव्हा वरिष्ठ अधिकारी येतो किंवा आपले ठाणेदार साहेब जेव्हा भेट देतील त्यावेळी ते चेक करतील की माझं बीट अंमलदाराने तिथे भेट दिलेली आहे किंवा नाही. तर अशा पद्धतीने आम्ही गस्त करताना तुमच्या त्या मंडळांना भेटी देत असतो. काही ते ऑब्झर्वेशन आम्ही करत असतो की लोक तिथे हजर असतात किंवा नाही, ते काही आक्षेपार्ह आहे किंवा नाही, व्यवस्थित कार्यक्रम चालतात किंवा नाही, कोणी जेव्हा जास्त गर्दी असते तेव्हा कोणी मुलींची छेडखानी करते किंवा कसे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने पोलीस प्रशासन तुमच्यावर लक्ष ठेवत असते. भक्तिमय वातावरणात त्याचं विसर्जन करणं हे आपली जबाबदारी आहे आणि त्या मूर्तीला व्यवस्थित ठेवणं हे प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती पार पाडावी अशी मी सगळ्यांना विनंती करेन. या मिरवणुकीच्या दिवसामध्ये जे काही तुम्ही वाहन वापरणार आहेत त्याची व्यवस्थित चेकिंग झालेली असणं आवश्यक आहे. कित्येक वेळा असं निदर्शनास येते की मध्ये एखादा म्हणजे सगळे मंडळ रांगेत लागलेले असतात, मिरवणुकीच्या मध्ये एखादा ट्रॅक्टर बंद पडतो, एखादी गाडी बंद पडते आणि मग सगळे रस्ता तिथे ट्रॅफिक अडकतो. तो व्यवस्थित असला पाहिजे, तो सुस्थितीत असला पाहिजे, तो मद्यपान केलेला नसावा ह्याची काळजी घेणं हे तुमचंच काम आहे. आम्ही ते तर वाहन तर आम्ही जप्त करूच, परंतु
त्या व्यक्तीवरही कार्यवाही होईल आणि ती कडक कारवाई होईल. उत्सवाच्या काळामध्ये आक्षेपार्ह कुठलेही देखावे असू नये, आक्षेपार्ह कुठलेही गाणे वाजू नये आणि आपल्या एकंदरीत सर्व कृती या कृतीतून कुठलाही आक्षेपार्ह वक्तव्य, मेसेज, सोशल मीडियामध्ये कुठली पोस्ट, असा कुठलाही वागणूक आपल्यासाठी सुद्धा ते वाहनांची जी चेकिंग आहे, चालकांसाठी ज्या सूचना आहे त्याचे योग्य पद्धतीने आक्षेपार्ह देखावे किंवा आपले गाणे वाजू नये. माझी ठाणेदारांना सूचना राहील की त्यांनी ती वाढवावी. आणि गणपतीचे क्रम ठरविणे ही एक महत्त्वाची सूचना आपल्याकडनं आलेली आहे. तर यासाठी पुन्हा एकदा आपण गणपतीच्या जे पदाधिकारी आहेत, मंडळ, फक्त मंडळांची मीटिंग घ्यावी आणि त्यामध्ये ते काम आपण त्यांना ठरवून द्यावं, जेणेकरून मिरवणुकीच्या दिवशी कुठलाही वादाचा विषय निर्माण होणार नाही याची. आणि ते पुसण्यासाठी आपल्याला खूप मेहनत करावी लागते. आता ती पुसण्यासाठी तुम्हाला पुन्हा 10 वर्ष पुढचे घालवावे लागतील, तेव्हा कुठे मग लोकांना थोडा विसर पडेल. तर आपण इथे इतक्या चांगल्या पद्धतीने गुण्यागोविंदाने नांदताय आणि एवढ्या चांगल्या पद्धतीने सगळे सण उत्सव साजरे करतात आहेत. अरुण साहेबांनी सांगितलं की त्यांची ती जी संदल आहे ती कशा पद्धतीने निघते. तर मलाही आठवते की नागपूरची जी उर्सची जी संदल आहे त्याचं जे उद्घाटन आहे ते भोसले साहेबांच्या त्या हातानेच होतं. तर कुठलाही कार्यक्रम हिंदू मुस्लिम कुठलेही कार्यक्रम आहेत ते सोबतच होतात आणि एकमेकांच्या सहाय्याने होत असतात. आणि त्यामुळेच आपण इतक्या येणाऱ्या ईद मिलाद आणि गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. गणपती किंवा उत्कृष्ट देखावा जे मंडळं आहेत त्यांना सुद्धा हरुणभाई आणि आम्ही ठरवून एक असाच मोठा कार्यक्रम ट्रॉफीसह या ठिकाणी देण्याचा, SP साहेब येतील किंवा मॅडम येतील तर यांच्या उपस्थितीत असा कार्यक्रम मागच्या वर्षी जो खंड पडलेला आहे तो सुरू करू. आपण या ठिकाणी सर्वजण वेळात वेळ काढून आला त्याबद्दल आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्याचे जाहीर करतो.